नमस्ते मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे आणि त्याचकरिता त्यात करंट इव्हेंट्सवर पण प्रश्न येणार आहेत आणि त्याकरिता आपल्याला काही इम्पॉर्टंटली प्रिपेअर करण्यासाठी काही मी तुमच्याकडे क्वेश्चन्स घेऊन आलेलो. त्या क्वेश्चन्समुळे नाही का आपलं काहीतरी एक बेनिफिट होईल, म्हणजे आपले डेली जे करंट इव्हेंट्स होत असते, जे आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, असे मी पॉईंट्स आणि क्वेश्चन्स त्या पॉईंट्सचे नाही का क्वेश्चनच्या रूपातनी मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. आणि हे 10 MCQs हे तुमची डेलीला आम्ही एक सिरीज चालू केलेली आहे, तर त्यामुळे हे तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. त्याच्यासाठी व्हिडिओज एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पहिला क्वेश्चन बघूयात. विच ऑथॉरिटी रिसेंटली लॉन्च द ड्रग अँड कंट्रोल सिस्टीम पोर्टल फॉर ऑनलाईन ड्रग लायसनिंग्स इन इंडिया? ऑप्शन ए CDSCO, ऑप्शन बी NPPA, ऑप्शन सी MOHFW, ऑप्शन डी WHO. तर इथं बघू शकता आपण एक्सप्लेनेशनमध्ये, तर करेक्ट आन्सर आपलं ए आहे, CDSCO, सेंट्रल ड्रग. याच्यात पण बघू शकता सेंट्रल ड्रग स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. CDSCOचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल ड्रग स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. यांनी काय लॉन्च केलं DCS, दॅट इज ड्रग कंट्रोल सिस्टीम, टू स्ट्रीमलाईन ऑनलाईन लायसन्सिंग, रिड्यूस पेपरवर्क आणि एनहान्स ट्रान्सपेरन्सी इन ड्रग अप्रुव्हल प्रोसेसेस. तर हे बघा, हे झालं एक्सप्लेनेशन, म्हणजे तुमच्यासाठी नोट्स बनून जाते आणि असा क्वेश्चन अशाच तरी म्हणजे याचा रिलेटेड क्वेश्चन काही ना काही येऊ शकते. हे रिसेंट अपडेट आहे, करंट इव्हेंट्सवर आधारित आहे, तर हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. हे बघ, सेकंड क्वेश्चनमध्ये आपण बघत आहोत, इन 2025, म्हणजे आता रिसेंट इयर्स आहे, 2025चं आहे. विच ड्रग रेग्युलेटर अनाउन्स्ड अ बॅन ऑन सर्टन फिक्स डोस कॉम्बिनेशन सायटिंग सेफ्टी कन्सर्न्स? तर ऑप्शन ए NPPA, ऑप्शन बी CDSCO, ऑप्शन सी FDA महाराष्ट्र, ऑप्शन डी USFDA. परत हे जे ड्रग रेग्युलेटर अनाऊन्स केलं, कोणत्या फिक्स डोस कॉम्बिनेशन, म्हणजे नाही का जे आपण नाही का कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स असतात, तर त्यावर नाही का यांनी काहीतरी निर्बंध आणलेत की फिक्स डोस कॉम्बिनेशन्सवर. कारण की त्याच्यामुळे नाही का थोडेसे नाही का सेफ्टी कन्सर्न्स, म्हणजे नाही का जे आपल्याला जे पेशंटला एक सेफ्टी कन्सर्न द्यायचे असते, त्यातनी काही प्रॉब्लेम येत असेल, त्यामुळे CDSCO परत एकदा CDSCOनी हे बॅन केलं. CDSCने कोणासोबत? CDFC आफ्टर DTAP रिकमेंडेशन. कोणाला रिकमेंडेशन केलं? DTAP. असा पण प्रश्न येऊ शकते की हू रेकमेंडेड CDSCO टू बॅन फिक्स डोस कॉम्बिनेशन्स? तर DTAP म्हणजे हे काय आहे, एक बॉडी असते, आपण बघितलेलं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्समध्ये असते, एक असते DCC, दॅट इज ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी, आणि हे आहे DTAP. तर हे आहे बँड विथ सर्वल FDA फिक्स डोस कॉम्बिनेशन्स टू एन्श्योर पेशंट सेफ्टी अँड कॉम्प्लायन्सेस विथ अपडेटेड थेरप्युटिक गाईडलाईन्स. तर हे एक इम्पॉर्टंट आहे आणि हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जाऊ थर्ड क्वेश्चनकडे. खूप रिसेंट्सवर हा क्वेश्चन्स आणलेले आहेत आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनाने. समजाही जरा बघूया. थर्ड क्वेश्चन आहे, तर मेडटेक मित्रा इनिशिएटिव्ह. आता हे मेडटेक मित्रा इनिशिएटिव्ह जे आहे, सॉरी एक सेकंड झूम करू दे. तर बघ, मेडटेक मित्रा इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च टू सपोर्ट, ऑप्शन ए जेनेरिक ड्रग मॅन्युफॅक्चरिंग, ऑप्शन बी मेडिकल डिव्हाइसेस इनोव्हेटर्स, ऑप्शन सी वॅक्सिन एक्सपोर्ट्स, ऑप्शन डी ट्रॅडिशनल मेडिसिन सर्टिफिकेशन. तर याचं करेक्ट उत्तर आहे मेडिकल डिव्हाइस इनोव्हेटर्स. हे लक्षात ठेवजा. मेडटेक मित्रा हे इनिशिएटिव्ह नाही का लॉन्च केलं होतं सपोर्ट करायसाठी. कशाला? मेडिकल डिव्हाइसेस इनोव्हेटर्स, जे मेडिकल डिव्हाइसेस बनवतात. आपल्याला नाही का आपण बघितलेलं आहे की आता मेडिकल डिव्हाइसेस खूप इम्पॉर्टंट असतात, की जेणेकरून आपण नाही का पेशंटला आपण जे डोस वगैरे ॲडमिनिस्टर करत असतो किंवा रेग्युलेशन करायसाठी हे डिव्हाइसेस खूप हे असते. त्यासाठी हे मेडटेक मित्र इनिशिएटिव्ह चालू केलं होतं. याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. एक्सप्लेनेशन बघा, तर लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू प्रोव्हाइड रेग्युलेटरी अँड टेक्निकल सपोर्ट टू स्टार्टअप अँड इनोव्हेटर्स इन मेडिकल डिव्हाइसेस, स्पीडिंग अप अप्रुव्हल्स. तर हे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते, कारण की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे लॉन्च केलेलं आहे.
आणि जेवढे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया झालं, स्टेट गव्हर्नमेंट झालं, याबद्दलचे जे पण इनिशिएटिव्ह असतात, जे पण नॅशनल हेल्थ स्कीम असतात, कसे बी रिलेटेड असतात ते आपल्या पेपरमध्ये येतात. त्यामुळे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होतं. त्याच्यानंतर आपण बघू, विच ऑर्गनायझेशन रेग्युलेट्स ड्रग प्राइसेस अंडर DPCO इन इंडिया. आता हे क्वेश्चन तर डायरेक्ट ज्युरिस्प्रुडन्समध्ये तुमच्या सब्जेक्टमध्ये येऊन जाते, कारण की ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपल्याला आहेत नॅशनल प्राइसिंग ऑथॉरिटी आहे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, जे की ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्गनायझेशन हे तुमचं एक ॲक्ट आहे, त्यानुसार हे वर्क करते. तर याचा ऑप्शन बी आहे, NPPA. द नॅशनल प्राइसिंग ऑथॉरिटी एन्फोर्सेस ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर टू कीप एसेन्शियल मेडिसिन फॉर इसेन्शियल मेडिसिन एक नॅशनल NELM म्हणून एक लिस्ट असते, दॅट इज नॅशनल इसेन्शियल मेडिसिनची लिस्ट असते. त्यातनी जे शेड्यूल वनमध्ये जे ड्रग असते ते इसेन्शियल ड्रग असते. याचे हे शेड्यूल ड्रग्समधले जे ड्रग्स असतात ना, हे इसेन्शियल ड्रग्स असते. तर याचं नाही का कुठेतरी प्राइजेस नाही का आपल्याला म्हणजे नाही का पेशंट्सला नाही का जास्तीत जास्त याच्यातले नाही का हे मेडिसिन नाही का भेटावं, म्हणून त्याची नाही का प्राइजेस नाही का एक कंट्रोल करणारा असते, दॅट इज NPPA. तर हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होतं. एक सेकंड. त्याच्यानंतर येऊ आपण क्वेश्चन फिफ्थकडे. क्वेश्चन फिफ्थमध्ये बघा, शेड्यूल H2 ड्रग्स इंट्रोड्यूस इन 2023. आता हे रिसेंट आहे, खूप रिसेंट आहे. 2023 आर रिलेटेड टू शेड्यूल H2 मध्ये जे ड्रग्स यांनी काय केलेले आहेत, शेड्यूल H2 मध्ये जे ड्रग यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत, दॅट आर रिलेटेड टू नार्कोटिक ड्रग्स, ओव्हर द काउंटर मेडिसिन, अँटीबायोटिक्स विथ QR रिक्रुटमेंट, या फिर आयुर्वेदिक मेडिसिन. तर हे ऑप्शन सी. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. शेड्यूल H2 मध्ये ड्रग्स आलेले आहे, इंट्रोड्यूस केलेले आहे 2023 दॅट इज अँटीबायोटिक्स विथ QR कोड रिक्रुटमेंट. अँटीबायोटिक्स विथ QR कोड रिक्रुटमेंट. शेड्यूल H2 मॅन्डेटेट्स QR कोड ऑन अँटीबायोटिक पॅक्स टू हेल्प देम टू ट्रॅक ऑथेंटिसिटी अँड रिड्यूस अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स. आता हे अँटीमायक्रोबियल जेवढे बी मायक्रोबियल डिसीज होते त्यातनी आपण ड्रग देतो आणि ते काय रेजिस्टन्स होत जाते, ते त्यांचा म्युटेट करत जाते. त्यामुळं हे इनिशिएटिव्ह आणलेलं आहे की QR कोड द्यावं आणि तेच अँटीबायोटिक्स द्यावं, की कारण की मग रेजिस्टन्स आपण नाही का डेव्हलप जेवढं रेजिस्टन्स होते त्याचं आपण कमी करू शकतो त्यासाठी. त्याच्यानंतर आपण येऊ सिक्स्थ क्वेश्चनवर. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे 6वा क्वेश्चन बघा, विच ॲक्ट गव्हर्न्स नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस इन इंडिया. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, DPCO 2013, दॅट इज ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर 2013, NDPS ॲक्ट, एक सेकंड, NDPS ॲक्ट 1985, फार्मसी ॲक्ट 1948, फार्मसी ॲक्ट 1948. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, NDPS ॲक्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट 1985. याची थोडीशी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. तर याचं स्टार्टिंग जे झालं तर ते 1857, 1857ला काय होतं, OPM ॲक्ट होता. त्याच्यानंतर 1875, त्याच्यानंतर 1875ला काय झालं, हे OPM ॲक्ट 2 झालं. आणि त्याच्यानंतर 1930 याला मग डेंजरस सबस्टन्सेस ॲक्ट बनवलं. आणि त्यानंतर 1930 झालं. त्याच्यानंतर 1957ला डेंजरस ॲक्टचे काय आले, रूल्स आले. आणि त्यानंतर रिसेंटमध्ये 1985मध्ये हे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ड्रग ॲक्ट बनवलं. हे त्याची हिस्ट्री होती आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. नार्कोटिक ड्रग ॲक्ट रेग्युलेट प्रोडक्शन सेल पोझिशन ऑफ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक ड्रग सबस्टन्सेस इन इंडिया. ठीक. त्याच्यानंतर आपण 7th क्वेश्चनवर येऊ. हू इज द करंट, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन खरंच विचारले जातात, हे खूप टेक्निकल क्वेश्चन्स, करंट अफेअर्सचे क्वेश्चन असतात, हे खूप असे क्वेश्चन्स एकदमच विचारले जातात. आता बघा, हू इज द करंट ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ऑफ ऑगस्ट 2025, म्हणजे हे रिसेंट कस्टमध्ये.
तर कोण आहे? तर ऑप्शन बी, डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी हे आहेत, टूक द चार्ज इन 2023 अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर रेग्युलेटिंग ड्रग अँड वॅक्सिन अप्रुव्हल्स इन इंडिया. ड्रग अँड वॅक्सिन अप्रुव्हल्स इन इंडिया. तर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया कोण आहे? राजीव सिंग रघुवंशी. इन 2024 म्हणजे इन 2000 काय सांगा, का परेशान करत आहे खूप. ठीक आहे बघा, 8th क्वेश्चन बघा. इन 2024 इंडिया फर्स्ट इंडिजिनस mRNA वॅक्सिन फॉर कोविड-19 वॉज डेव्हलप्ड बाय. ऑप्शन ए भारत बायोटेक, ऑप्शन बी जेनोवा बायोफार्मास्युटिकल, ऑप्शन सी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑप्शन डी ॲनेसा बायोटेक. तर इथं ऑप्शन आहे करेक्ट, दॅट इज जेनेवा बायोफार्मास्युटिकल. जेनेवा बायोफार्मास्युटिकल्सनं वॅक्सिन, त्याचं नाव काय आहे? जेमकोवॅक हे लक्षात ठेवायचं. जेमकोवॅक हे काय आहे? इंडिजिनियस टेक्नॉलॉजी, युजिंग इंडिजिनियस टेक्नॉलॉजी मार्किंग अ माइलस्टोन इन इंडिया फॉर mRNA रिसर्च. mRNA रिसर्च म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं जे बनवतात ना, त्या टाईपमध्ये आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचं जेमवोकॅक याचं हे लक्षात ठेवायचं नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ आपण 9th क्वेश्चनवर. 9th क्वेश्चन बघा. विच शेड्यूल अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स कंटेन लिस्ट ऑफ लाईफ सेव्हिंग इसेन्शियल मेडिसिन. आता मगच तुम्हाला मी सांगितलं होतं की NELM नॅशनल इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन्स जे की पब्लिश होत असते, आता रिसेंटली 2023मध्ये पब्लिश झालेली आहे. त्यात अरे एक काऊन माझ्यासोबत असा व्हिडिओ गेम खेळत आहे, एक सेकंड. हां, तर या शेड्यूल्समध्ये कोणचे लाईफ सेव्हिंग म्हणजे इसेन्शियल मेडिसिन्स असतात. हे इसेन्शियल मेडिसिन्स शेड्यूल 1मध्ये असते. या शेड्यूल 1मध्ये जेवढे बी मेडिसिन इसेन्शियल मेडिसिन असते ते NPPA त्याचा प्राईस कंट्रोल करते, ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डरमध्ये. आणि आता रिसेंटली नाही का किती 384 बल्क ड्रग्स आहेत, आणि जे ड्रग हे बल्क ड्रग्स आहेत, आणि जे ड्रग्स म्हणजे फॉर्म्युलेशन्सवाले येतात ते 652 ड्रग्स आहेत. 652 या फिर 654 एवढे ड्रग्स आता हे यांनी म्हणजे यांच्या कंट्रोलमध्ये शेड्यूल 1मध्ये आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्टचा क्वेश्चन आजच्या सेशनचा. तर लास्टच्या क्वेश्चनमध्ये बघूयात. इन 2025 विच स्टेट बिकेम द फर्स्ट टू मेक फार्मसी रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी. ऑप्शन ए आहे, आपल्याला खूप अभिमान असायला पाहिजे, ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने 2025मध्ये फर्स्ट टू मेक फार्मसी रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी केलं. आणि हे आपला ड्रग इन्स्पेक्टर जे आहे ते महाराष्ट्राची ड्रग इन्स्पेक्टर भरती आहे. आणि महाराष्ट्राशी रिलेटेड क्वेश्चन नक्की 100% गॅरंटीने येणार. हे वाला क्वेश्चन डोक्यातनी ठेवा. महाराष्ट्र FDA मॅन्डेटरी केलं फार्मसी रजिस्ट्रेशन टू रेग्युलेट ऑनलाईन मेडिसिन सेल्स अँड प्रिव्हेंट मिसयूज. अशाच तऱ्हे आपण आजचं सेशन इथे स्टॉप करतो. आणि तुमच्यासाठी हे खूप चांगले क्वेश्चन्स मी घेऊन आलेलो आहोत करंट अफेअर्सशी रिलेटेड, जे की आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्समध्ये किंवा इतरही कोणत्या फार्मासिस्ट एक्झाम्समध्ये विचारले जातील. आणि त्यासाठी हे तुम्ही व्हिडिओला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यात काय इम्प्रूव्हमेंट हवं अजून तुम्ही कमेंटमध्ये सांगू पण शकता. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.